देशवीर शशीचंद्रनाथ सन्याल, तुम्हा स्वार्थाचा लवलेशही शिवला नव्हता. तुम्ही जे जे केलेत ते स्वदेशासाठीच केलेत. न्यायाधीश. आज उणीपुरी 2 वर्षे होऊन गेली. उत्तर हिंदुस्थानात लखनौ नगरामध्ये काकोरीच्या राजकीय कटाचा खटला चाललेला आहे. वर्षोनुवर्षे त्या खटल्यातील अभियुक्तास कारागारातील कच्च्या बंदीत डांबून ठेवून रेंगाळत रेंगाळत शेवटी त्याचा निवाडाही झाला. त्या निवाड्यावर औंधच्या हायकोर्टात अभियुक्तांच्या वतीने नि सरकारच्या वतीने अपील करण्यात आले असता काही आरोपीस सेशन्स कोर्टात दिलेल्या शिक्षांपेक्षाही भयंकर नि अमानुष शिक्षा देण्यात आल्या आहेत. पकडल्यानंतर राजकीय कटाचे आरोप असलेल्या बहुतेक बंदिवानास प्रथमतः कच्च्या बंदीतच वर्ष सडत पडावे लागते. पुढे ज्या 10-10, 20-20 वर्षांच्या भयंकर शिक्षा भोगाव्या लागतात त्या पुन्हा निराळ्याच. जरी एखादा दुसरा राजकीय बंदिवान सुटला तरी या कच्च्या बंदीतच त्याला इतके दिवस रखडावे लागते आणि हाल सोसावे लागतात की इतक्या दिवसात एखाद्या चोरास 1.5-2 वर्षांची आपली सगळी शिक्षा भरून सुटता येते. एखाद्या चोरासारख्या अपराध्यास जी शिक्षा म्हणून भरावी लागते ती एखाद्या निरपराध नागरिकास राजकीय कटाचा नुसता संशय त्याचेवर पडला म्हणून भरावी लागते. त्यामुळे पुढे तो निर्दोषी म्हणून सुटला तरी त्यास या अन्य प्रकारे हा भुर्दंड विनाकारण सोसावा लागलेलाच असतो. अशा रीतीने सरकारच ज्याला पुढे निरपराध म्हणून ठरविते त्याला 1.5-2 वर्षांची शिक्षा सरकारच भोगावयास लावते. राजकीय कटाचे नाव काढताच त्याच्या वाऱ्यासही न उभ्या राहिलेल्या जनतेसही त्याविषयी दरारा वाटावा या उद्देशाने ही रीत कुटाळ राजनीतीने पाडली असली तथापि ती निंदनीय आहे इतके स्पष्टपणे सांगून ठेवण्यास तरी कशाचीही हरकत नाही. हे कटांचे खटले असे रखडत जे ठेवावे लागतात ते बहुधा निष्कारण नि सहेतुक ढिलेपणानेच असतात अशी शंका येण्यास प्रत्येक कटाचे खटल्यात अनेक प्रसंग आढळून आलेले आहेत. तथापि काकोरीच्या खटल्यात इतर कटांचे खटल्यांप्रमाणे आरोपीपासून कथने आणि माहिती बलात्काराने काढण्यासाठी धाकदपटशा किंवा त्याहूनही निर्दय प्रकारचा सैतानी जाच झाला असल्याचा बोभाटा आरोपींच्या वतीनेही फारसा ऐकू येत नाही. ही गोष्ट विशेष आहे. महाराष्ट्रात, बंगालात आणि पंजाबात आजवर जे मोठे मोठे कटाचे खटले झाले त्यातील बहुतेकात आरोपीतील बहुतेक प्रामाणिक आणि सुशिक्षित गृहस्थांनी अशा प्रकारचे आरोप सरकारी अधिकाऱ्यांवर उघड न्यायालयात केले होते. काकोरीच्या खटल्यात तसे आरोप सरकारच्या पोलीस अधिकाऱ्यांवर झालेले आमच्या वाचनात आलेले नाहीत. ही आम्ही वाचलेल्या माहितीवरून आढळून आलेली गोष्ट जर खरी असेल तर ती पोलीस अधिकाऱ्यास भूषणावह आहे यात शंका नाही. परंतु त्या खटल्यात जे आरोपी गवसले होते त्यांनी मात्र ती गोष्ट अशीच घडून येईल अशी आशा तिळमात्र ठेवलेली नव्हती. ज्या वेळेस आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यार्थ इतर मार्ग सुचेनासे झाल्यामुळे त्यांनी आपले शिर आपले हातावर घेऊन सशस्त्र क्रांतीच्या भयंकर दिव्यात प्रवेश केला तेव्हाच त्या साहसी आणि शूर लोकांनी ही खुणगाठ बांधून ठेवली होती की या मार्गात पुढे मागे आपणास न्यायाच्या आणि अन्यायाच्या अशा उभयविध जाचास आणि छळास, देहदंडास आणि मृत्यूदंडास तोंड द्यावेच लागणार. प्रथम जेव्हा क्रांतिकारकांचे खटले सुरू झाले तेव्हा अशा खटल्यात पोलिसांचा नैर्बंधिक आणि प्रसंगी अनैर्बंधिक छळही कसा सोसावा लागतो याची त्यांच्यातील काही लोकांस कल्पना नव्हती आणि म्हणून ते क्रांतीसारख्या कार्यात फसले असे म्हणता येत असे. परंतु काकोरीच्या कटाच्या खटल्यात तसा प्रकार झालेला दिसत नाही. त्यातील प्रमुख आरोपीत सन्याल बंधू आहेत. या बंधूंपैकी ज्येष्ठ बंधू श्री शशीचंद्रनाथ सन्याल हे तर यापूर्वीच क्रांतिकारक खटल्याचे भीषण भोग भोगून दंडितही झालेले होते. त्यास त्यावेळी आजन्म काळे पाण्याची शिक्षा दिली गेली.
ते अंदमानात 5 वर्षे कुजत पडले होते आणि तेथील अनेक यातनास जेव्हा बाणेदारपणाने तोंड देत होते तेव्हा त्यास कल्पनाही नव्हती की त्यास त्यांची प्रिय मातृभूमी पुन्हा कधी याच जन्मी दिसेल. पण योगायोगाने ती त्यास 5व्याच वर्षी पुन्हा दिसली. त्यांच्या जन्मठेपीच्या शिक्षेची सूट मिळून ते 5व्याच वर्षी 1920-21 चे संधीस सुटले. त्यांच्याच प्रमाणे त्या खटल्यातील इतर अनेक जणांनी पूर्वीच क्रांतीच्या मार्गात पाऊल टाकले, म्हणजे पाऊलच नव्हे पण हृदयही कसे रक्तबंबाळ होते हे अनुभवलेले होते. पोलिसांचे छळ, मारहाण, जाच, उपास, अपमान, कारावास आणि मृत्यूदंड यांचे भयंकर अनुभव त्यास अंशतः आलेले होते आणि ज्यास ते पूर्णतः आलेले होते त्यांचे तोंडून आणि लेखातून त्यांनी अनेकदा ऐकिले आणि वाचले होते. तरी देखील ज्या अर्थी काकोरीच्या या आरोपींनी पुन्हा क्रांतिकारक कट केले, शस्त्रे जमवली, 10-15वर मोठमोठे राजकीय दरोडे घालून सरकारास हलवून सोडले आणि शेवटी चालत्या आगगाड्यास थोपवून पिस्तुले आणि बंदुका झाडीत सरकारी कोष म्हणजे खजिने साफ लुटून नेले, का तर सशस्त्र क्रांती वाचून आपल्या प्रिय मातृभूमीस स्वतंत्र करण्याचा दुसरा कोणताही उपाय त्यास शक्य दिसेना. निशस्त्र असहयोग, निशस्त्र सहयोग, निशस्त्र प्रतिसहयोग सगळे तेथे हात टेकताना त्यांनी पाहिले. तेव्हा या सगळ्या उपायांना सापेक्षतः अधिक स्वस्त आणि सफल म्हणून त्यास जो वाटे त्या क्रांतीचा नगारा त्यांनी पुन्हा पिटला. सगळे शहाणे ज्या उपायास अगदी अशक्य आणि अत्यंत महाग म्हणून समजतात, तोच या माथेफिरूस सापेक्षतः शक्यतर आणि सफलतर उपाय वाटला. सगळ्या शहाण्यास जे खादी मंडळ, विधिमंडळ, गोरक्षण, अस्पृश्योद्धार, शिशु सप्ताह, उपोषण, हरताळ इत्यादी सभ्य उपाय स्वातंत्र्य संपादनाच्या कार्yi सुलभतर आणि सफलतर वाटले, तेच या माथेफिरूस सुलभ होते. निष्फळ आणि सुलभ नव्हते. ते क्रांतीपेक्षा जितके महाग तितकेच व्यर्थ वाटले. भिन्नमतिर्हि लोकः असा त्यांचा विश्वास असल्याने या क्रांतिकारक गृहस्थांनी, कारण त्यांच्यात केवळ मुलेच भरलेली नाहीत, शौर्यांच्या आणि ध्येयनिष्ठेच्या कामात मोठ्यासही मान खाली घालावयास लावणारी विशीच्या आत बाहेरील मुलेही त्यात जशी आहेत, तसेच मुलांसारखा सरलपणा नि नवतारुण्याचा अदम्य उत्साह आणि धडाडी ज्यात भरलेली आहे, अशी तिशीच्या वरची मोठी माणसेही त्यात आहेत. त्या ह्या गृहस्थांनी शहाण्यास त्यांच्या शहाणपणाचे मार्ग मोकळे ठेवून जे इतरास करवत होते तितके देशहित ते करीत असता त्यांचे हात न धरिता जे कोणीही करू शकत नव्हते ते उरलेले कार्य आपण स्वतः करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्याप्रमाणे तो मार्ग किती भयंकर असतो हे स्वतःचे अनुभवाने आणि कटांचे भूतकालीन खटल्याचे माहितीने ज्ञात असताही जाणून बुजून त्या रक्तरंजित क्रांतीच्या ध्वजास त्यांनी उभारिले. माथेफिरूस ते अशा आगलावेपणाचे फळही त्यास शीघ्रच मिळाले. काकोरीच्या आसपास चालत्या आगगाडीस रोखून गाडी हाकणारास पिस्तुले दाखवून बद्ध करून त्यांनी गाडीवर सशस्त्र आक्रमण केले होते. सर्व प्रवाशांस प्रथम कळविले की आम्ही सरकारी खजिना तेवढा लुटणार आहोत. आम्ही क्रांतिकारक तुमच्याच हितासाठी झटत आहोत. तुम्ही निर्भय असा. पण असे सांगूनही साहजिकच जे 1-2 प्रवासी आरडाओरड करू लागले त्यास त्यांनी तत्काळ गोळ्या घातल्या. नंतर सरकारी खजिना फोडून तो सर्व वाहून नेला. गाडी पुढे गेली, हे मागून गेले. या अपराधासाठी धरपकड होता होता तो सर्व राजकीय कट उघडकीस आला आणि एकाचे सूत्राने दुसरा, दुसऱ्याने तिसरा असे करीत ते बरेच क्रांतिकारक पकडले गेले. पण पकडल्यानंतरही फुटला कट, व्यर्थ मेलो म्हणून त्यांच्यातील बहुतेक जण रडत बसेनात. राजकीय कट म्हटला की तो सध्या परिस्थितीतील स्वपक्षाच्या असंघटित आणि हताश स्थितीत आणि विपक्षाच्या संघटित प्राबल्यात फुटणारच. फुटतच ते घटत जाणार असा उलटा युक्तिवाद करीत ते निर्ढावलेले
आणि पूर्वीही अशाच कटाचे, फुटण्याचे, खटल्याचे आणि शिक्षांचे प्रसंग अनुभवून बसलेले क्रांतिकारक उलट खो खो हसत बसले. त्यांची पोलीस चौकशी जवळजवळ वर्षभर चालली, पण त्या वर्षाच्या कारावासाने त्यांचे धैर्य खचले नाही. पुढे खटला सुरू झाला. त्या क्रांतिकारकास न्यायालयात नेणारी जी बंदीशाळेतील गाडी असे, ती सशस्त्र शिपायांचे पहाऱ्यात न्यायालयात प्रत्यही जाऊ येऊ लागली. हाती हातकड्या, पायबेड्या आणि दोर यांनी जखडलेले हे क्रांतिकारक प्रत्यही त्या गाडीतून जाता येता मोठमोठ्याने क्रांतिकारक गीते म्हणत जात. त्यांच्यात काही कवी आणि काही चांगले गाणारे होते. ते सांगत आणि सर्वजण ती राष्ट्रगीते गात. ती इतकी हृदय हलवून सोडणारी असत की आजूबाजूस शेकडो लोकांचे थवे ती गीते ऐकण्यासाठी त्या मार्गावर प्रत्यही तिष्ठत बसत. त्यांचे ते तेज, ती देशभक्ती, ती निर्मिकता पाहून प्रत्यक्ष पोलिसांच्या डोळ्यास पाणी येई. उभा मार्ग गरजवीत जाणारी ती त्या देशभक्त वीरांकडून म्हटली जाणारी रणगीते हिंदीतील आणि उर्दूतील बहुतेक दैनिकातून छापली गेली आहेत. पुष्कळ शहाण्यांना आशा होती की क्रांतीसारखा अव्यापारेषु व्यापार करण्याचे भयंकर परिणाम जेव्हा या उन्मत्त देशवेड्यास भोगावे लागतील, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि बंदीच्या पिंजऱ्यात बेड्यात जखडलेल्या हातात आपले अवनत माथे धरून दूरदृष्टीच्या शहाणपणास शोभणारे असे पश्चात्तप्त निष्क्रियतेचे उसासे टाकतील. पण तसे काही एक झालेले नाही. त्यांच्यात शहाण्या माणसास शोभणारा हा माथे फिरूपणा दिसून येईना. ते शहाण्या निष्क्रियतेच्या गुंगीत माथे धरून रणगीताचे उसासे टाकीत बसण्याचे ठिकाणी रणगीते गात उफळत उसळत होते. माथे फिरूच ते काही केल्या माथे फिरू शहाणपणा त्यास देईना. शेवटी त्यास शिक्षा झाली. त्यातील बहुतेकास माहीत होते की शिक्षा होणार आणि तीही अशी की नुसती वर्तमानपत्रातून दुसऱ्यास मिळालेली वाचताच माथे फिरू शहाणपणास दरदरून घाम सुटावा. पण त्या माथे फिरूस तिचे तितकेसे काही वाटेना. त्यांनी त्या दिवशी कारागारातून निघताना एक सण पाळला. प्रार्थना केल्या. सर्वांनी स्वदेशी वेश परिधान केले आणि कपाळी लाल गंधाचे टिळे लावले. न्यायालयात त्यांची वाट पाहत मोठमोठ्या लोकांची आणि अधिकाऱ्यांची दाटी झाली होती. ते न्यायालयाचे बाहेर गाडीतून उतरताच वंदे मातरमचा तुमुल ध्वनी करू लागले. नंतर शिस्तीने आपल्या पुढाऱ्याच्या मागे मागे एक उत्तेजक राष्ट्रगीत सर्व मिळून उंच स्वराने गात त्यांनी न्यायालयात प्रवेश केला. आता बलिदानाची पर्वणी आलेली आहे. आमच्या मनात काय आहे ते सगळे आताच काय सांगावे? शत्रो, थांब. वेळ येऊ दे म्हणजे सगळे गुप्त प्रकट होईल. हे मातृभूमी, आम्ही तुझ्यावरून जीव ओवाळून टाकू. आम्ही बघून घेऊ शत्रूचे बळ बळ ते काय आहे. आता नुसती बकबक नाही, तर आता बलिदानाशी गाठ आहे. अभियुक्त न्यायालयात आल्यावर न्यायाधीशाने निर्णय दिला. या खटल्यात एकंदर 1100 कागदी पुरावे परीक्षावे लागले. शेकडो साक्षीदारांच्या साक्षी झाल्या होत्या. न्यायाधीशाने आपल्या निर्णयपत्रिकेत सांगितले की संयुक्त प्रांतात एक विस्तृत षड्यंत्र स्थापित झालेले असून त्याचा उद्देश सशस्त्र क्रांती करून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य संपादन करावे हा आहे. याचे पूर्वसंस्थापक शशीचंद्रनाथ सन्याल हे होते आणि या षड्यंत्राचा बंगालच्या क्रांतिकारकांशी निकट संबंध होता. हे एकमेकास राजकीय वधासाठी आणि दरवड्यांसाठी शस्त्रे पुरवीत. या षड्यंत्रातील मंडळींनी सरकारी अधिकाऱ्यांवर सशस्त्र आक्रमणे केली, खजिने लुटले, बॉम्ब इत्यादी स्फोटक साहित्य जमविले आणि अनेक भयंकर दरवडे मारले. निर्णयातील उतारे वाचून न्यायाधीशाने शिक्षा सांगितल्या. राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसादजी आणि रोशन सिंग या त्रिवर्गास फाशी. शचींद्रनाथ सन्यालांना आजन्म काळे पाणी. मनमथनाथ गुप्त यांना 14 वर्षे,
खत्री, खन्ना इत्यादींना 10 वर्षे आणि इतरास 7 आणि 5 वर्षे शिक्षा सांगितली गेली. शिक्षा सांगितल्यानंतर न्यायाधीश म्हणाला, ज्या मार्गाने तुम्ही स्वातंत्र्य संपादन करू इच्छित होते तो मार्ग चुकला होता. पण दंडित हो, तुमची ती चुकी प्रामाणिकपणाची होती. तुमच्या तत्वानुरूप तुम्ही प्रामाणिकपणे झुंजत राहिलात. मी हे स्पष्टपणे निर्दिष्ट करतो की त्या सर्व खटाटोपात स्वार्थाचा लवलेशही तुम्हास शिवला नव्हता. तुम्ही जे जे केलेत ते सर्व स्वदेशासाठीच केलेत. फाशीच्या आणि जन्मठेपीच्या क्रूर शिक्षा देत असतानाच न्यायाधीशाच्या तोंडातूनही जेव्हा हे उद्गार बाहेर पडले तेव्हा सर्व श्रोत्यास एकाएकी गहिवर आल्यासारखे झाले. जे पोलीस त्या देशवीरांवर पहारा देत होते त्यांचीही मुद्रा ती भयंकर निक्रूर शिक्षा ऐकताच बदललेली दिसू लागली. मतवाला पत्र म्हणते, स्वदेशावरून प्राण ओवाळून टाकणाऱ्या त्या वीरात्म्यांची काहीतरी सेवा घडावी म्हणून त्यांच्या शक्तीत होत्या तेवढ्या अनेक थंड पाण्यासारख्या लहान सहान वस्तू पुढे करून पोलिसांनी त्यांची कृतज्ञता बुद्धी व्यक्त केली. फाशीच्या आणि जन्मठेपीच्या आणि 10-10 वर्षाच्या कठोर कारावासाच्या शिक्षा जसजशा सांगितल्या जात तसतसे ते सर्व दंडित क्रांतिकारक सस्मित वदनाने त्या शिक्षांचे स्वागत करीत होते. शिक्षा सांगून झाल्या तरी हातावर माथा धरून चिंताक्रांत बसणारा शहाणपणा त्यांच्यात उदय पावलेला दिसेना. त्यांचा कट फुटला म्हणून ते रडत बसले नाहीत. त्यांच्यातील काही साथीदार सरकारचे साक्षीदार होऊन त्यांचा विश्वासघात करीते झाले होते. पण म्हणून ते हतवीर्य झाले नव्हते, कारण त्यांना जगाच्या आणि प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या भूतकालीन क्रांतिकारक प्रयत्नांवरून माहीत झाले होते, ज्याने क्रांतीच्या मार्गात पाऊल टाकले त्याने प्रथम आपले शिर आपल्या हातात घ्यावे आणि मग मनास म्हणावे, मना ध्यानात ठेव की या परतंत्र आणि दलित देशातल्या 30 कोटींपैकी 29 कोटी विश्वासघातक निघणार. तुला शाप देणार, तुला शिव्या देणार, तुझा शिरच्छेद स्वतःचे हातानीच करणारे असणार. तरीही तुला पुढे गेले पाहिजे. सगळे जग काय वाटेल ते करो, तू एकटा तर तुझ्या देशाकरिता झुंजत मरण्यास सिद्ध आहेस ना. पुरे क्रांतीची सामग्री तुझ्यापुरती तुझ्यापाशी जुळली तर मग चल, 29 कोटी सरकारी साक्षीदार होतील हे गृहीत धरून चल. त्या उरलेल्या 1 कोटीत कोणीतरी तुझ्याबरोबर राहणार किंवा तू गेल्यानंतर तुझ्या मागून येणारा मिळेल. तोही न मिळाला तरी तू चल. माथेफिरूपणापेक्षाही माथेफिरूपणाच एखादी भूकंपीय उलाढाल आता करील तर करील. या माथेफिरूपणाच्या विचार परंपरेने उत्स्फूर्त झालेल्या त्या क्रांतिकारकास भयंकर शिक्षा ऐकून अधिकच उन्माद चढल्यासारखा दिसू लागला. श्री मालवीयांचे अभ्युदया सारखे प्रमुख पत्र म्हणते, खटल्याच्या निकालाच्या वेळचे दृश्य खरोखरच अपूर्व होते. शिक्षा ऐकल्यानंतर ते क्रांतिकारक जेव्हा जावयास निघाले तेव्हा त्यांनी प्रथम एकमेकांच्या गळ्यात मिठ्या मारल्या आणि डोळ्यातून गळत असलेल्या प्रेमाश्रूत त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्यावेळेस न्यायालयात उपस्थित असलेले लोकही रडू लागले. श्री रामप्रसादजी, राजेंद्रनाथ लाहिरी, श्री रोशन सिंग, ज्या त्रिवर्गांना फाशीची शिक्षा झाली होती आणि श्री सन्याल यांना जन्मठेप झाली होती, त्या चौघांच्या चरणास इतर सर्व दंडितांनी भक्तिपूर्वक स्पर्श केला. श्रीयुत रामप्रसाद यांचे धुरीणत्वाखाली ते सर्व वंदे मातरमची तुमुल गर्जना करून एक हृदयस्पर्शी गीत म्हणत न्यायालयातून जाऊ लागले. जिच्या प्रेमासाठी आम्ही प्राणही ओवाळून टाकीत आहोत त्या भारतभूमीचा वायू आता आम्हास कुठला श्वासोश्वासास मिळणार. चिंता नाही, हे स्वदेशा तुझे कल्याण हो. आता आम्ही निघालो. हे मातृभूमी तू सुखी रहा म्हणजे झाले. आम्ही तर आता चाललो. हे वाचक, हे गाणे गात जे फाशीच्या खांबाकडे जात आहेत ते देशभक्त सर्व हिंदू आहेत. साधनांच्या विषयी त्यांच्याशी आम्ही सर्वसंमत नसलो तरीही हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे की त्यांच्यात हे तेज आणि हे धैर्य हे हिंदूंची गीता वाचूनच उत्पन्न झाले.
त्यांच्या उपस्थितीत तरी हिंदू दुर्बल आहे, हिंदू भ्याड आहे असे म्हणण्याची कोणाची माय व्याली आहे? मुसलमान बंधूंनो, असले निधड्या छातीचे हिंदू लोक ज्या हिंदू समाजात निपजतात त्या समाजास भ्याड समजून त्यांच्यावर गुंडगिरीने कुरघोडी करू पाहण्याची जी भयंकर चूक तुम्ही करीत आहात ती अजून तरी सुधारा. स्वदेशासाठी आज 20 वर्षे फाशीच्या दोरावर सारखा झोका घेत खेळत असलेल्या या हिंदू क्रांतिकारकास स्वधर्मासाठीही तुम्ही जसे 4-2 हत्या करीत आहात, 10-5 देवळे फोडत आहात, 5-25 हिंदू अबलांना पळवीत आहात, तसे पराक्रम काय करता आले नसते? चालत्या आगगाड्या रोखून धरून ज्यांनी सरकारी खजिने लुटले आणि गव्हर्नराचे दाढीस हात घालून ती हिसकली, त्यांना मुसलमानांच्या 4 बायका पळवण्याचा किंवा लपून छपून एखाद्या मौलवीचे डोक्यात लाठी घालण्याचा पराक्रम करता आला नसता असे का तुम्हास वाटते? त्यांनी कोणी अजून तसे केले नाही ते त्यास शक्ती नव्हती म्हणून नव्हे, तर इच्छा नव्हती म्हणून. बलात्काराने धर्म वाढतो. स्त्रियांवर पशुसारखे अत्याचार करणे हे धर्मवीरत्वाचे एक लक्षण असते, ही पिशाची शिकवण त्यास मिळालेली नव्हती. मुसलमान आपले देशबंधू आज नाही उद्या शुद्धीवर येतील ही आशा त्यास होती, म्हणून आजवर त्यांनी तुमचे भयंकर अपराधही पोटात घातले. श्रद्धानंदांची हत्याही त्यांनी डोळ्याआड केली, हे पक्के ध्यानात ठेवा. आणि आता यापुढे तरी हिंदूतील क्षात्र तेजाचा अंत पाहू नका. तुम्ही एकपट गुंडगिरी केलीत, पण यावरही जर तुम्ही शुद्धीवर येणार नाही तर धर्माचे नावानेही हिंदू दसपट गुंडगिरी करण्यास सोडणार नाहीत असा रंग दिसत आहे. म्हणून मुसलमान हो, या काकोरीच्या क्रांतिकारकांचे नाव ऐकून तरी सावध व्हा आणि आपसातील यादवी बंद करा. आणि इंग्रज हो, तुम्हीही या दृश्याकडे जरा गंभीरपणे पहा. आमच्या पुढाऱ्यास विनंती आहे की त्यांनी जेव्हा आता रॉयल कमिशन इकडे येईल तेव्हा त्यांच्या पुढे निर्भयपणे या क्रांतिकारक माथेफिरूचा इतिहास वाचून दाखवावा. आज 20-25 वर्षे सरकारने आपल्या भात्यातील सर्व शस्त्रास्त्रे या क्रांतिकारकांवर सोडून पाहिली आहेत. साधी बंदी, सश्रम कारावास, काळे पाणी, फाशी, मारहाण, जाच, आत्मिक पीडन, दैहिक पीडन, विशिष्ट दंडक, सैनिक दंडक, बंदुका, बेयोनेट, विमान बॉम्ब, सरसहा कत्तली, सर्व प्रकारची आयुधे सरकारने या माथेफिरूंवर योजून पाहिली. पण या मुठभर लोकांच्या संप्रदायाची वीण भुयारातून वाढतच आहे, हे या काकोरीच्या अगदी आजच्या क्रांतिकारकांच्या उदात्त उग्रतेस साक्षी ठेवून सांगा. सांगा की या अमर्त्य क्रांतिकारकासही मारण्याचा मार्ग आहे, आणि आश्चर्याची गोष्ट की तो अगदी सोपा आहे. तो म्हणजे हाच की जे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य शेवटी केव्हा तरी द्यावे लागणारच आहे, ते तुमच्या आमच्यातील लाखो लोकांचे रक्त सांडण्याच्या आधीच सुखासमाधानाने देऊन टाकून या चिरडीस आलेल्या प्रकरणाचे पर्यवसान आनंदात करा. अजूनही जर इंग्रज राष्ट्राने मोकळ्या मनाने हे धोरण स्वीकारून वैध प्रगती शक्य करण्यासारखी परिणामकारक राज्यघटना सुरू केली, तर तिच्या किंचित दिरंगाईच्या कार्यपद्धतीसही स्वीकारणे हे क्रांतिकारक राजनीतिदृष्ट्या आपले कर्तव्य समजतील. इतकेच नव्हे तर जर ती राज्यघटना देताच इंग्लंड निष्कपट रीतीने भारताशी समानतेचे सहकार्य करू लागले, तर तेही इंग्लंडशी तितक्याच निष्कपटपणे उभयतांच्या कल्याणास अनुरूप असे सहकार्यही करू लागतील. श्रद्धानंद, 1 सप्टेंबर 1927.